आपण समजून कुणाला सांगू शकतो जो कोण त्या दुःखात असतो किंवा एखादा प्रसंगात असतो. आपण अशा व्यक्तींना समजून सांगू शकतो की त्याच्यावर अचानक प्रसंग आला आहे, अचानक त्याच्यावर दुःखाचा डोंगर असतो वगैरे 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 वगैरे, किंवा त्याचा गैरसमज झालेला असतो. पण अशा व्यक्तीला आपण नाही समजवायला जावं. जो पूर्णतः सगळ्या बाजूने विचार करून प्लॅनिंग करून त्यामध्ये उतरला आहे किंवा त्या प्रसंगासमोर चालला आहे, त्याच्या तो पद्धतीने लेट हिम हँडल हिज सिच्युएशन ऑर हिज लाईफ. सो प्लीज डोंट डिस्टर्ब. ओके. अशा वेळी असं कोणत्याही व्यक्तीला बॉदरेशन आणून त्याला ते जगून देऊ नये. त्याचं तो लाईफ जगत असतो, त्याचं तो रिस्पॉन्सिबिलिटीज पूर्ण करत असतो, असं माझं मत आहे. आणि अशा वेळी कसं होतं, त्याचं तो जबाबदारीपासून लांब पळालेला नसतो, तो त्याच्या जबाबदाऱ्याही पूर्ण करणार असतो. मग त्यामध्ये सो कॉल्ड समाज, सो कॉल्ड जग ह्याचा विचार करायचं काही घेणं देणं नाही आहे. आणि आपल्या म्हणजे दुसऱ्यांच्या नजरेमध्ये इमेज काय आहे याच्यापेक्षा आपली इमेज स्वतःच्याच नजरेत काय आहे हे जास्त महत्त्वाचं राहतं, असं मला वाटतं, वैयक्तिक मत माझं. तर अशा वेळी कसं करायचं की माझ्यामुळे 10 जणांना त्रास होणार नाही ना, हा विचार करत जगणं कुठपर्यंत ठीक आहे, जोपर्यंत माझ्या जीवाशी येत नाही. पण जेव्हा माझ्या जीवाशी येतं तर ती गोष्ट इतरांना त्रास होऊ नको, कोण जगो मरो, स्वतःचा जीव वाचवणं किंवा स्वतःचं मानसिक संतुलन नीट ठेवणं हे महत्त्वाचं आहे. कसे एखादी लेडीज आत्महत्या करते, त्यानंतर तिच्या बाबतीत हळहळ व्यक्त केली जाते. पण एखादी लेडीज जर बंड करून स्वतः जगायला सुरुवात करते तर तिच्या नावे शंख फोडला जातो किंवा तिच्या बाबतीत काहीतरी वेगळे विचार केले जातात. असं तर लेडीज चांगल्याही जगू शकतात. आपल्याकडे बरीचशीच उदाहरणं अशी आहेत की त्या जगू शकतात चांगल्या पद्धतीने. ठीक आहे. असं काही नाही की प्रत्येक लेडीज अफेअर करूनच जगायला जाते, की काही प्रत्येकाच्या जगण्याचं पर्पज वेगळं असतं, बरोबर. तर अशा दृष्टीनेही जगणं सोपं होतं, करू शकतात. ठीक आहे. तुम्हाला काय वाटतं? आणि काल जो माझा वाढदिवस झाला तर फार गूढरित्या माझा तो बड्डे म्हणजे मी गायब होते आणि छानपैकी माझं काल मेडिटेशन झालेलं आहे. सो ह्या सगळ्या जगाच्या जगरहाटीपासून रिटायर व्हायचं चालू झालेलं आहे माझं. आणि जी तरुण पिढी आहे त्यांच्यासाठी जे काय करायचं चाललेलं आहे, जे सध्या चाललं आहे त्या दृष्टीनंच कामं चालली आहेत माझी. सो आपण भेटत राहू आता आणि जीवनावर बरंच काही गोष्टी बोलूच. बाय.